माझ्या सोशल मीडियातल्या सगळ्या मित्रांना माझा प्रेमाचा नमस्कार. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय कारण निमित्त तसंच भेटलं, खास निमित्त भेटलं. हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मला खूप आनंद आहे. हा व्हिडिओ बनवतो मी पाथर्डी शहरामध्ये. आपण पाहत असाल हा फोटो. हे पाथर्डी शहरामध्ये एकाही घराला नाव माहित नाही असं नसेल. आडनाव पवार, परंतु व्यवसायातनच ओळख पटली साहेबराव खिसाडे, स्वर्गीय साहेबराव खिसाडे. आता बघताय आपण आज तमाम पाथर्डीकरांना खूप आनंद झाला. आमचा हा अक्षय, ते आमच्या साहेबराव मामांचे चिरंजीव हरी आणि त्या हरीचा चिरंजीव हा अक्षय, आता साहेबराव मामांचा नातू. व्यवसायानं परंपरेनं हे कुटुंब घिसाडी काम करणार. लोखंडाच्या वस्तू बनवणं, लोखंडाच्या वस्तू बनवणे, या सगळ्या व्यवसायातनं हे कुटुंब हळूहळू प्रगती करत इथपर्यंत आलं. मागची पिढी शिकली नाही, परंपरेनं व्यवसाय केला आणि नव्या पिढीला असं वाटलं की आपली मुलं शिकली पाहिजेत, परंपरेच्या बाहेर पडली पाहिजेत. आणि आमच्या हरीच्या पत्नीनं आमच्या अक्षयला शिक्षणासाठी अक्षरशः खूप मेहनत घेतली, कष्ट केली आणि आज आमचा हा अक्षय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 21व्या रँकनी उत्तीर्ण झाला. आज तो IFS भेट, इंडियन फॉरेन सर्व्हिस. आज तो केवळ 27 वर्षाचा आहे. त्याची इच्छा आहे IAS होण्याची. तो होणार, हा विश्वास आम्हाला सगळ्यांना. आज तो या प्रतिकूल कुटुंबातल्या ठिकाणी स्वतःच्या मनानं गेली दीड वर्ष स्वतः अभ्यास करतो, सेल्फ स्टडी. आणि त्याला संधी मिळाली दिल्लीतल्या एका संस्थेनं त्याला त्या ठिकाणी संधी दिल्यानंतर तिथं सगळी व्यवस्था केली आणि काही म्हणतो दिल्लीत वास्तव्याला राहिला. आणि आपल्या आजोबांचे, आपल्या आई वडिलांचे कष्टाचे, परिश्रमाचे फळ आज त्याच्या बुद्धीनं, त्याच्या कष्टानं, मेहनतीनं दिलं. माझा तालुका हा दुष्काळी ऊसतोडणी कामगाराचा तालुका म्हणून ओळखला जात होता. पण मी अलीकडे अनेक वेळा सांगितलं की आता माझा हा तालुका अधिकाऱ्यांचा तालुका आहे. आज महेश भागवत आमच्या जवळचा कौटुंबिक स्नेही, पहिला UPSC झालेला, आज IAS आहेत, IPS आहेत. पण महेश भागवत असाच जिल्हा परिषदचा विद्यार्थी, एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, कुठलीही सगळी अनुकूलता नसताना स्वतःच्या कर्तव्याने तो IPS झाला. आज तेलंगणा राज्याचा तो पोलीस महासंचालक आहे आणि त्याच्यानंतर थेट UPSC झाला आमचा अक्षय. भावांनो, मी हा व्हिडिओ काय केला ह्याचं कौतुक करायचंच आहे आपल्याला. पण जे कारण सांगतात, मला सुविधा नाही, माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ साधना नाही, माझ्याकडे प्रतिकूलता आहे, मला अनुकूलता नाही. पण भावांनो, जिद्द असेल, स्वतःच्या कष्टावरती, मेहनतीवरती विश्वास असेल आणि आई वडिलांवरती श्रद्धा ठेवून दिलेल्या संधीचं सोनं करून मी एक दिवस तर यश खिचून आणेल, हा आत्मविश्वास स्वतःचा असेल तर अशी माणसं इतिहास घडवतात. हा आजचा अक्षय त्या रूपातनं मिळालेलं उदाहरण आहे. आजही इथं बघता आपण पाहताय, अशा कुटुंबातला हा मुलगा केवळ स्वतःच्या बुद्धिबळी, स्वतःच्या आत्मविश्वासानं, मेहनतीनं आज केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला. आणि माझ्या तरुण पिढींना खूप सांगावंसं वाटतं, निराशा जवळ येऊ नका. लढा, कष्ट करा, मेहनत करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण सांगतात तीच मुलं सांगतात की ज्यांना काही करण्याची इच्छा नाही, ज्याला करण्याची इच्छा आहे तो कधीच कारण सांगत नाही, सबबी सांगत नाही. आणि मला आणि माझ्या सगळ्या पाथर्डीकरांना आमच्या अक्षयचा अभिमान आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. उद्या निश्चितपणानं त्याची जी परीक्षा आहे तो परत परीक्षा देतोय. मला खात्री आहे तो IAS झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सगळ्या पाथर्डीकरच्या वतीनं त्याला मनापासून शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद आणि आमच्या मित्राचं हरिभाऊचं खूप खूप अभिनंदन. ऑल द बेस्ट. थँक्यू.